36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. एकेकाळी याच माध्यमिक विद्यालयातून देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी शिक्षण घेतलेले आर माध्यमिक विद्यालय आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अडचणीत सापडलंय. विद्यालयात कायमस्वरूपी मुख्याध्यापक नसल्याने निर्माण झालेल्या समस्यांविरोधात संतप्त शिक्षकांनी शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलंय. सेवा ज्येष्ठतेनुसार कायमस्वरूपी मुख्याध्यापकांची नियुक्ती करून शाळेचा कारभार सुरळीत सुरू ठेवावा अशी प्रमुख मागणी शिक्षकांनी केली आहे. दर्जेदार शिक्षणासाठी नावाजलेल्या आणि प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची पसंती असलेल्या या विद्यालयात सध्या प्रशासनिक अडचणी वाढत असल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होते. शिक्षकांच्या म्हणण्यानुसार शिक्षण क्षेत्रामध्ये अनपेक्षित हस्तक्षेप, नियमबाह्य कामकाज, शिक्षकांच्या वेतनाशी संबंधित समस्या, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी तसेच प्रवेश प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी येणाऱ्या पालक आणि विद्यार्थ्यांशी मनमानी वागणूक दिली जात असून पटसंख्या कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही शिक्षकांनी केला आहे. याशिवाय अनेक शिक्षक आणि मुख्याध्यापकांना वारंवार पत्रव्यवहार करून मानसिक दबाव टाकला जात असल्याचंही सांगण्यात आलंय. शासकीय आदेशांकडे दुर्लक्ष करून शिक्षकांचे भवितव्य धोक्यात आणण्याचा प्रयत्न होत असल्यानं शिक्षकांनी अखेर साखळी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय. या उपोषणाला माध्यमिक शिक्षक संघटनांनीही जाहीर पाठिंबा दिलाय. शिक्षण विभाग आणि प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकांची नियुक्ती करावी आणि सुरू असलेल्या मनमानी कारभाराला आळा घालावा अशी मागणी शिक्षक आणि संघटनांकडून करण्यात येते. आर विद्यालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कायम मुख्याध्यापकांच्या नियुक्तीसाठी आर विद्यालय शिक्षकांचा संघर्ष तीव्र झालाय. शिक्षण क्षेत्रातील हस्तक्षेपाविरोधात शिक्षक रस्त्यावर उतरलेत. आर विद्यालयामध्ये उपोषण आंदोलन, दर्जेदार परंपरेच्या आर विद्यालयामध्ये प्रशासनिक गोंधळ उडालाय. शिक्षकांचं साखळी उपोषण सुरू आहे. तर सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक द्या. आर विद्यालय शिक्षकांचा शिक्षण विभागाला इशारा देण्यात आला. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी ईश्वर वाणी, जळगाव, बोदवड.